नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर सर अमरावतीवरून सर्वांचं तुमचं मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण म्हटलं की तुम्हाला व्याकरणचा भाग तर आपण कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करून घेत असतो, शिकून घेत असतो, बरोबर आहे। तर किंवा तुम्ही स्वतः कव्हर करून घेत असाल काही लोक। तर बघा मित्रांनो, तुम्हाला व्याकरणमध्ये शब्दसंग्रह हा भाग म्हटलं की थोडासा तणाव आल्यासारखा वाटतो, बरोबर आहे। तो तणाव आता येणार नाही, कारण मी तुम्हाला शब्दसंग्रहासाठी मग तो शब्दसिद्धीमधला भाग असो की समानार्थी शब्द असो येते लक्षामध्ये, यासाठी मी खूप सारा शब्दाची मांडणी माझ्या अँगलनं त्याची मांडणी करून ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्हाला तो सोपी करून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या आधी पण आपण नाही का अग्नीसाठी नाही का काही मी व्हिडिओ अग्नीसाठी म्हणा, काही शब्दसिद्धीमधला भाग या ट्रिक्स तुम्हाला शेअर केलेले आहे माझ्या, ठीक आहे। आता आपण या सेशनमध्ये आपण अरण्याबद्दल नाही का ट्रिक्सच्या स्वरूपात नाही का हा भाग कव्हर करूया। विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने या अरण्य या घटकावर नाही का याच्या आधी प्रश्न विचारले होते बघा। रान या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा। मग आता बघा, आपल्याला माहीतच आहे रान, मग रान म्हणजे काय होतो, बरोबर आहे मित्रांनो। रान म्हणजेच काय, इथं दिला आहे अ दिला आहे विपिन, ठीक आहे, ब दिला आहे अरण्य, तिसरा दिला आहे कांतार आणि मग दिलेला आहे कानन, येते लक्षामध्ये। मग आता खाली पर्याय दिली होती, पर्याय उत्तरे फक्त अ व क अचूक आहे, अचूक म्हणजेच बरोबर, बाकी सर्व चूक, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे अ आणि क बरोबर आणि बाकी सर्व चूक आहे, असं आहे का बा याच्यात। त्यानंतर आहे फक्त ब व ड बरोबर, बाकी सर्व चूक। तिसरं दिलं फक्त ब क व ड बरोबर, बाकी सर्व चूक। आणि चौथा पर्याय दिला होता सर्व पर्याय बरोबर आहेत, अशा प्रकारे। तर मित्रांनो, रान हा जो रान म्हणजेच आपण जंगल म्हणतो, बरोबर आहे। मग आता रान म्हणजेच जंगल आहे ना, म्हणजे रान या शब्दाचा अर्थ जंगल होतो आणि हे जे चारही पर्याय आहे ते त्याला लागू होते, समानार्थी शब्द। पण तुमचं जर हे वाचले गेलं असेल लक्षात, तुम्हाला जर ते पेपरात आठवायला वेळ जाते, बरोबर आहे। तर याचं आन्सर काय होतं, मग 4 नंबर याचं आन्सर होतं सर्व वरील पर्याय काय बरोबर आहे। चारही शब्द रानसाठी आपण वापरतो मित्रांनो। अशाच प्रकारे नाही का तुम्हाला असे जर प्रश्न आले समजा, बरोबर आहे, हा 2017ला आलेला प्रश्न आहे, सॉरी 2019ला आलेला प्रश्न आहे। मग अशा स्वरूपाने आता जर समजा आयोगाने प्रश्न केला यावर, तर आपला तो भाग हा भाग कव्हर व्हावा, आपलं मार्क्स गेला नाही पाहिजे। मग पाठ करायला तुम्हाला खूप वेळ जाते याच्यामध्ये, बरोबर आहे। मग म्हणून नाही का मी अरण्य या शब्दासाठी एक लहानशी ट्रिक्स बनवली आहे, मजेदार ट्रिक्स आहे। मग असं गृहीत धरायचं आधी मित्रांनो, आधी तुम्ही लक्षात काय ठेवणार आहे, समजा असं गृहीत धरायचं एक 8व्या वर्गामध्ये एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं नाव नाही का विपिन आहे। काय लक्षात ठेवणार तुम्ही, 8व्या वर्गात एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं नाव विपिन आहे समजा। मग आता त्या विपिनला कोणीतरी सांगून राहिलं, काय सांगून राहिलं बघा, असं एक मी थोडंसं नाटकी स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे। हा, नाही तर लगेच पोरं कमेंट वगैरे म्हणतात अरे सर असं एकदमच ॲक्टिंग करत आहे वगैरे वगैरे, तुम्हाला कळावं म्हणून ते सादर करत आहे बघा। सादरीकरण खूप मॅटर करते ना। आता हे ट्रिक्स मी बनवले आहेत, याला सादरीकरण आहे, कॉपी पेस्टवाला नाटकच नाही आहे आपला, कारण मी शब्दाची मांडणी माझ्या अँगलला ते सोपी तुम्हाला तुमच्यापर्यंत कसं तुम्हाला ते सोपी करून देता येईल यासाठी शब्दाच्या मांडणीसाठी खूप वेळ जातो माझा। पण जसं गुजराती शब्दाची ट्रिक्स आहे याच्या आधीच पहा आपल्या विदर्भायस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहेच, तो यूट्यूब चॅनलवर आहे। त्याच्यानंतर बऱ्याच आहे उपसर्ग घटी शब्दाची ट्रिक्स असेल, देशी शब्दाची ट्रिक्स टाकल्या पण याच्या आधी। त्याच्यानंतर अग्नीसाठीचं आहे, इथून हे असं पूर्ण भाग चालूच राहणार आपल्या ट्रिक्सच्या स्वरूपात। अरण्य, तर याच्यासाठी लक्षात ठेवायचा विपिन नावाचा एक मुलगा आहे असं गृहीत धरायचा येते लक्षामध्ये। आणि मग सांगायचं विपिन, काय लक्षात ठेवणार, विपिन अटवीत म्हणजेच 8व्या वर्ग आहे असं गृहीत धरा, कारण 8व्या वर्गावरून आपण एक 8वी हा शब्द अरण्यासाठी कव्हर केला आहे। विपिन अटवीत जंगलाला, विपिन अटवीत जंगलाला वन अरण्य कानन व कांतार म्हणतात रे। म्हणजे मी समजा तुम्ही तुमच्या पुढे कोणतरी असेल त्याचं नाव बा विपिन आहे असं गृहीत धरू आणि त्याला तुम्ही काय म्हणत आहे, विपिन अटवीत म्हणजे 8वीत, विपिन 8वीत जंगलाला, विपिन 8वीत जंगलाला वन अरण्य कानन व कांतार म्हणतात रे, असं लक्षात ठेवायचं। हे थोडं मागं पुढं झाली तरी चालते शब्द आपल्याला, म्हणजे तुम्हाला अरण्यामध्ये याच्यामध्ये अरण्यासाठी आपण कोणते कोणते शब्द कव्हर केले बघा लक्ष द्या। आता समजा याच्यामध्ये अरण्यासाठी मित्रांनो विपिन म्हणजे काय होतो, जंगलच होतो, म्हणजे अरण्यच होतो। विपिन म्हणजे अरण्य, 8वीमध्ये 8वी हा शब्द काय जंगलासाठी वापरला जातो, खूप वेळ आले हा प्रश्न। जंगल हा शब्द इथं कव्हर आहेच आहे, वन म्हणजे जंगल, अरण्य म्हणजे आहेच शब्द, कानन आणि कांतार, म्हणजे याच्यामध्ये तुमच्या अरण्यासाठी विपिन 8वी, त्याच्यानंतर जंगल, ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं जंगल, त्यानंतर वन अरण्य कानन व कांतार,
असे हे सर्व काय समानार्थी शब्द तुमचे अरण्यसाठीचे या ट्रिक्सच्या माध्यमानं कव्हर होऊन जातील मित्रांनो. आणि बघा याच्यावर प्रश्नसुद्धा आलेले आहे. बघा हा प्रश्न पाहिलाच आपण. याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला, बघा इथं प्रश्न पण व्यवस्थित करणं महत्त्वाचं आपल्याला. बघा नसलेला शब्द कोणता, म्हणजे कानन या शब्दासाठी या आपल्याला दिलेले 4 पर्यायामध्ये कोणता शब्द नाही आहे असं आपल्याला इथं ओळखायचं होतं. 2015चा प्रश्न आहे कर साहेबचा. नसलेला पर्याय बघा भूमी, विपिन. आताच आपण म्हटलं विपिन हा शब्द आपण वापरतोच काननसाठी. कानन म्हणजे काय हेही माहीत पाहिजे पहिले आपल्याला. अरण्य होते, जंगल होते. अरण्य आणि जंगल म्हणजे काननसाठी आपण विपिन, अरण्य आणि जंगल हे तीनही पर्याय वापरतो. भूमी हा शब्द यासाठी वापरला जात नाही. भूमी म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. येत्या लक्षामध्ये. हां, तर अशा प्रकारे तुम्हाला असेच बरेच प्रश्न येऊन गेलेले आहे, बरोबर आहे. तर आता सुद्धा असे प्रश्न येऊ शकते. तर हे व्हिडिओच्या मार्फत आपल्याला उलट सोपी करून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता लक्ष द्यायचं आहे की असेच नाही का ज्या काही ट्रिक्स आहे, हे जी मी ट्रिक्स बनवली आहे अशाच ज्या ट्रिक्स आहे शब्दाच्या, ह्या सर्व ट्रिक्स नाही का मी नाही का आपला जो हा कोर्स आहे मराठी व्याकरणचा, या कोर्समध्ये पण अपडेट करणार आहे, बरोबर आहे. आणि काही ट्रिक्स टाकलेले आहे, काही आणखी चालूच राहणार. कारण हा एकदम कुठून आयतं नाही आहे, ते मी स्वतः शब्दाची मांडणी करून काय करत आहे, बनवत आहे. त्याच्यामुळे त्याला थोडासा वेळ लागेल ट्रिक्सच्या स्वरूपाला. पण मात्र हा जो कोर्स आपण आहे ना आपल्या विदर्भ आयएएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण भाग याच्यात मी कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये तुमचा गट क पासून तर गट ब आणि राज्यसेवेचा भागसुद्धा, बराच भाग म्हणजे स्पर्धा परीक्षेतील सर्वच एक्झामसाठी तुम्हाला व्याकरणचा परिपूर्ण असा हा कोर्स मी बनवलेला आहे. ठीक आहे. हां, तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या. आणि आणखी आपली जी मुख्य परीक्षा आहे आता सप्टेंबरमध्ये, त्या सप्टेंबरसाठी आदरणीय सागर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यातले सर्व कोर्स आणि जे काही घटक बदलवले गेले आयोगाकडून, ह्या सर्व घटकाचा विचारपूर्वक नाही का काठिण्य पातळीला अनुसरून आयोगाच्या पूर्ण घटक या कोर्समध्ये कव्हर केलेला आहे. याचासुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. इथंच थांबूया आपण. आणि पुढचा जो काही भाग आहे तो मी ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्हाला भेटतच राहणार आहे. धन्यवाद.